दुपारी हगवणे हगवण्याचे जे आरोपी आहेत सगळे त्यांच्या वकिलांनी बाहेर येऊन स्टेटमेंट दिलं की ही जी वैष्णवी हगवणे आहे हिचा खून झाला नसून हिने आत्महत्या केली आहे आणि त्या आत्महत्या करण्यासाठी हगवणे कुटुंब जबाबदार नसून कोणीतरी तिसरीच व्यक्ती जबाबदार आहे आणि त्या व्यक्तीचा शोध घेतला पाहिजे असं म्हणणं त्यांनी काल मांडलं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या घटनेशी संदर्भात त्यांनी वैष्णवी हगवणे हिचं कुणाशी तरी चॅट चालू होतं, हिचं कुणाशी तरी वेगळ्या व्यक्तीशी बोलणं चालू होतं आणि या पद्धतीने तिचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न खरं तर कोर्टामध्ये हगवणेच्या वकिलांनी केला आणि यातून त्यांना हेच दाखवायचं होतं की वैष्णवी हगवणे हिचं बाहेर कुणाशी तरी बोलणं चालू होतं, कुणाशी तरी संबंध होते आणि त्यात तणाव निर्माण झाल्यामुळे खरं तर तिने आत्महत्या केली असं त्यांना त्याच्यातून दाखवायचं होतं. खरं तर आता वैष्णवी हगवणे ही आपल्यात नाहीये, ती मृत पावलेली आहे. त्यामुळे ती या गोष्टीचा बचाव करण्यासाठी आज आपल्यासोबत नसताना आरोपींचे वकील अशा पद्धतीने वक्तव्य करतात तेव्हा खरोखर असं वाटलं की हा माणूस गांजा पिऊन तर आला नाही ना अशी शंका आम्हाला त्यांच्या बोलण्यातनं जाणवली. खरं तर त्यांचं म्हणणं याच्यात असं देखील होतं कौटुंबिक हिंसाचार कायदा हा यासाठीच बनलेला आहे की कुटुंबातल्या महिलेवरती कुटुंबातील सदस्य जर हाणामारी करत असतील, तिला शिवीगाळ करत असतील, तिच्या पैशांचा आणि तिच्या दागिन्यांचा अपहार करत असतील तर त्यासाठी कौटुंबिक हिंसाचार कायदा हा अंमलात आणलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत हा गुन्हा आहे. एक चापट मारली काय 4 चापट मारली काय हा गुन्हाच आहे. कोणत्याही कायद्यामध्ये महिलेला मारण्याची परवानगी दिलेली नाहीये आणि मुळामध्ये अशा काही गोष्टींमध्ये 4 चपटा मारल्या असं जर त्यांचा वकील म्हणत आहे, गांजा मारलेला त्यांचा जो वकील म्हणत आहे तर 4 चपट्यांचं व्रण हे 29 असूच शकत नाहीत. त्या वैष्णवी हगवणेच्या संपूर्ण शरीरावरती 29 व्रण आहेत आणि 15 व्रण हे ताजे आहेत असा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे. याबद्दल सुद्धा स्पष्टीकरण खर तर काल वकिलांनी द्यायला हवं होतं. जेव्हा मीडियाने त्यांना प्रश्न विचारले की मग हे दोनही पिता पुत्र फरार का झाले त्याच्यावर त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं. त्याच्यावर त्यांनी गुंजा उत्तर दिली. का बरं? मग तुम्हाला फक्त फोकस कशावरती करायचा आहे की वैष्णवी हगवणे ही कशी चारित्र्यहीन मुलगी होती आणि त्याच्यामुळे सगळा हा प्रकार घडला. तर याच्यातून केवळ समाजातून जी सहानुभूती वैष्णवी हगवणेला आणि तिच्या कुटुंबांना मिळत होती ती कुठेतरी संपली पाहिजे, ती दुसरीकडे डायव्हर्ट झाली पाहिजे. त्यासाठी खरं तर केलेलं हे कालचं आरोपींच्या वकिलांचं वक्तव्य आहे. दुसरीकडे रोहिणी खडसे यांनी काल एक ट्विट केलं आणि त्यामध्ये म्हणतात की या वकिलाला मुस्काडणाऱ्याचा मी सत्कार करते. हा सत्कार केलाच पाहिजे. समस्त महिला वर्गाकडनं खरंच जोड्यांचा सत्कार त्याला केला पाहिजे. तिथे जिथं तो सापडेल त्याला चांगला थोबडवला पाहिजे. त्याला लाज वाटली पाहिजे की महिलांच्या मारहाणीचं तो समर्थन करतोय. म्हणजे तुम्ही समाजात काल तो काय मेसेज गेला की 4 थोबाडीत मारल्या काय 10 थोबाडीत नवऱ्यांनी मारल्या काय, तो काही गुन्हा असू शकत नाही. म्हणजे तुम्ही प्रवृत्त करताय महिलांवरती अत्याचार करण्यासाठी. हा कुठला वकील शोधून काढलाय हगवण्यांनी त्यांनाच माहिती. आणि असे वकील आर्ग्युमेंट करतात कोर्टामध्ये, अतिशय चुकीचा आणि निंदनीय आहे हा सगळा प्रकार.